अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भक्तीची आस जागृत व्हावी हाच गुरूंचा हेतू असतो। त्या मार्गाने आपण जावे। आत्मिक आणि भौतिक अशा दोन्ही तत्वांचे अवलोकन गुरुकृपेशिवाय शक्य नाही। म्हणून गुरुचरणी भाव ठेवा। नाम हे भवतारक आहे, ते घ्या आणि श्वासासंगे जपा। भगवंत पाहणारा आहे हा भाव ठेवा। संकटकाळी अंतःकरणापासून त्या आराध्य शक्तीला स्मरण करा। या वर्षाची सांगता होत असली तरी नाम अखंड सुरू ठेवा। प्रत्येकाला नामाची ओढ लागावी हीच इच्छा आहे। कृपा करणारा ईश्वर हा कोणत्याही मार्गाने कृपा करत असतो, परंतु आपली दृष्टी ती पाहू शकेल इतकी तेजस्वी बनवा। आध्यात्मिक मार्ग हाच शाश्वत समाधान देऊ शकतो, तो अनुभव करा। शेवटी एकच सांगावं तळमळीने, नाम घ्या, त्यात सर्व काही सामावलं आहे। ही अनुभूती असंख्य लोकांनी घेतली, ती आपण सुद्धा घ्यावी। प्रसंग कसाही असो, काळजी करू नका। तुम्ही जपलेलं नामच तुम्हाला तारक ठरेल। सद्गुरूंकडून मिळालेलं परमार्थिक धन म्हणजे नाम आहे। दत्तगुरूंनी 365 दिवस करून घेतलेली ही नामाची साधना त्यांच्या चरणावर अर्पण करा। नामस्मरा दत्तगुरूंचे तुमचे कार्य साधेल। मज प्रचिती आली बहु तुम्हा देखील येईल। श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद।